मवियाच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। जागा वाटपाबद्दल दिल्लीत मवियाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। काँग्रेसकडून पटोले, अशोक चव्हाण, थोरात बैठकीत सहभागी होणार आहेत। ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत देखील उपस्थित राहतील। तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत। जितेंद्र आव्हाड बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना झालेले आहेत। दुपारी 4 वाजता दिल्लीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही अनुपस्थित राहणार आहेत। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्या सोबत आहेत। निलेश, इंडिया आघाडीची एकजूट आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने बैठकीचं महत्त्व। सौरभ, मागच्या काही दिवसात आपण पाहतोय सातत्यानं महाविकास आघाडीतले घटक पक्ष कोणकोणत्या जागा आपण लढू शकतो या संदर्भात सातत्यानं बैठका घेत होते। आज पहिलीच महाविकास आघाडीची एकत्रितरित्या ही दिल्लीमध्ये बैठक पार पडते आणि यानंतर थेट 14 तारखेला एक महत्त्वाची इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। त्याच बैठकीमध्ये जागांवर शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळणार आहे। त्या बैठकीला मात्र शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणि सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे ही मंडळी त्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या जागा वाटपांचा जो तिढा आहे तो सुटलेला पाहायला मिळणार आहे। आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्यानं तिन्ही पक्षांचे जर आपण नेते बघितलं तर राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड नुकतेच दिल्लीला रवाना झालेले आहेत, तर काँग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे देखील या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि शिवसेनेकडून संजय राऊत आणि विनायक राऊत ही मंडळी या बैठकीला असणार आहे। या बैठकीच्या निमित्तानं प्रामुख्यानं एक महत्त्वाची फेरी आज पार पडताना पाहायला मिळेल आणि जागांसंदर्भात जो काय मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा होत आहेत त्यावर शिक्कामोर्तब होईल। दुसरी महत्त्वाची बाब, वंचित बहुजन आघाडी संदर्भात आज काही निर्णय होतोय का हे देखील पाहावं लागणार आहे। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।